या थरारक सामन्यामध्ये टीम इंडियाचा विजय झाला आणि त्यानंतर चाहत्यांकडून एकच जल्लोष करण्यात आला। फटाक्यांच्या आतिषबाजीसह गाण्याच्या तालावर थिरकत क्रिकेटप्रेमींनी आनंदोत्सव साजरा केला आणि भारतातल्या सर्व शहरांमध्ये असं आनंदाचं जल्लोषाचं वातावरण मध्यरात्री पाहायला मिळालं। फटाक्यांची आतिषबाजी होत होती, एकमेकांना मिठाई भरवली जात होती आणि विजयाचा हा जल्लोष साजरा केला जात होता। मोठमोठ्याने गाणी लावून यावर सगळी तरुणाई अवघी थिरकत होती। चक दे इंडियाचा यावेळी जयघोष होत होता। चौकाचौकांमध्ये मोठे स्क्रीन लावले होते आणि मॅच ही थरारक मॅच मोठ्या स्क्रीनवर बघण्याचा एक वेगळाच आनंद सुद्धा चौकाचौकांमध्ये लुटला जात होता। जसजशी मॅच पुढे जात होती आणि अखेर जेव्हा विजयाचा टप्पा गाठला त्यानंतर एकच जल्लोष झालेला पाहायला मिळाला। ठिकठिकाणी आतिषबाजी करण्यात आली आणि भारताच्या या विजयामध्ये सगळ्यांचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळाला। तरुणाई तर अवघी रस्त्यावर अवतरलेली होती। इंग्लंडला नमवत भारत फायनलमध्ये पोहोचल्याचा हा आनंद व्यक्त केला जात होता। तर या संदर्भात विविध राजकीय प्रतिक्रिया सुद्धा आल्या। पाहूया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। जो फाइनल पहुंच गई क्या था लग रहा है? कहते हैं खुशी की बात है, इंडिया फाइनल पहुंची है। बहुत टेरिफिक मैच हुआ है और जिस प्रकार से हमारे प्लेयर्स ने आज परफॉर्मेंस दिया है और इंग्लैंड की टीम भी बहुत अच्छी खेली है, इसलिए मैं उनको बधाई देता हूं। लेकिन भारत फाइनल्स में पहुंची और भारत जीतेगी ऐसा मेरा विश्वास है। तर या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे। राजकीय वर्तुळातून काल झालेल्या विजयाबद्दल कौतुकाचा वर्षाव होतो आहे। राजकीय वर्तुळातून अनेक महत्त्वाच्या प्रतिक्रिया आल्या। देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या मॅचचा आनंद घेतला आणि टीम इंडिया फायनलमध्ये सुद्धा जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तर नितीन गडकरी यांनी या संदर्भात एक्सवर एक पोस्ट केली आणि ते म्हणतात, इंग्लंडवर शानदार विजय मिळवल्याबद्दल आणि ICC T20 विश्वचषक 2026च्या अंतिम फेरीत योग्य स्थान मिळवल्याबद्दल टीम इंडियाचे हार्दिक अभिनंदन। तुमचा दृढनिश्चय, टीमवर्क आणि निर्भय कामगिरीनं देशाला अभिमानानं भरून टाकलं आहे। आमच्या विजेत्यांना अंतिम फेरीसाठी खूप खूप शुभेच्छा। तुम्ही ट्रॉफी उचलून भारतासाठी आणखी एक ऐतिहासिक क्षण निर्माण करा। अशा प्रकारे शुभेच्छा सुद्धा नितीन गडकरी यांनी फायनलसाठी आता दिलेल्या आहेत।